ओम श्री मातंड भैरवाय नमः. आजचा हा अध्याय फक्त ऐकण्यासाठी नाही तर जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आहे. जो भक्त श्रद्धेने हा अध्याय ऐकतो त्याच्या आयुष्यातील अडथळे, भीती, शत्रू, रोग आणि दारिद्र्यता हळूहळू नष्ट होऊ लागते. आज आपण ऐकणार आहोत मार्तंड विजय ग्रंथातील अध्याय 33, जो भैरव कृपेचा अत्यंत प्रभावी अध्याय मानला जातो. डोळे मिटा, मन शांत करा आणि हा संपूर्ण अध्याय श्रद्धेने ऐका. अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. श्री मातंड भैरवाय नमः. जय जयाजी खडकपाणी. जय जयाजी भक्त काम संजीवनी. जय जयाजी अर्धांगी मुडानी. भक्त रक्षक दयाळा. या अध्यायी प्रश्न 7. पशुवत करती हे अद्भुत, गळ टोचिती प्रतिष्ठित, बगाडासी लागती. कोणी हाळावर चालती, नवसास पावावे म्हासापती. नवस चुकता प्रचिती, सद्य येतसे जाणीजे. वारी मागायचे काय कारण, घोळ कोटंबा यांचे कारण. अंगी आवेश येणे, ऐसे 7 जाणीजे. मल्ला सुरेवर मागितला, जे उग्र नवस करतील तुला, त्यासी नवस पुरवावे दयाळा. हेची मागणे तू जसे, पशुवत करील म्हणून, जे नवस करती दारुण. मल्लासुराचे वचने गुंतला जाणून, नवस पुरविल दयाळा. पशुस उत्तम गती होई निश्चित, नवस करत्याची पूर्ती आत. दीनदयाळा म्हाळसाकांत, सर्व संकटहारक जो. कोणी देवास नवस करीती, माझे नवस पुरवावे जगतपती. मी गळ टोचुनी पृष्ठीप्रती, बगाडी लांगेल तव अंगणी. ऐसे नवस दुर्गट करुनी, संकट घालुनी करती नवस दारुण. त्याचे नवस पूर्वी म्हाळसा रमण. संकटहारक भक्तांचा पाहा हो जयाद्री पर्वतावरी. गळ टोचुनी बगाड घेती नारी, त्याचे नवस पूर्वी त्रिपुरारी. प्रत्यक्ष नयनी अवलोकी जे, हाडाचा नवस करून, प्रार्थितो मल्ल मर्दन. त्याचे नवस पूर्वी हाय वाहन. तेव्हा हाडावर चालती, नारी नर ब्राह्मण जाती. तैसेच क्षत्रिय वैश्य शूद्र याती, हाडावर चालव याचा नवस करीती. याचा विधी ऐकीजे, प्रातकाळी स्नान करोनी, वर्णानुरूप नेम सारून. उपोषित असावे नेम धरून, शुद्ध अंतकरण करोनिया. हाड करावा 3.5 हात, लांब रुंद करावा 1.5 हात. खोल कीजे 1 हात, प्रमाण यांचे जाणीजे. त्या माझी खैराचे इंगळ, त्यासी फुले म्हणावे सोज्वळ. त्यासी भरावा सकळ हाळ, परमभक्ते करोनिया. प्रदोष समय लक्षून, हाळाचे षोडोपचारे करावे पूजन. वरी भंडार विपुल टाकून, परम सुशोभित करावा. मंगळतुरे वाजविजे सुस्वर, ब्राह्मण वेद पाठ करती उंच स्वरे. गळा पुष्पमाळा मनोहर, घालुनी विनवी असे. हाळास नमस्कार करून, भावे प्रदक्षिणा कराव्या 3. म्हाळसाकांत नाव उच्चारून, हाळावर शनै शनै चालीजे. 1 वार कोणी चालती, कोणी त्रिवार चालती. कोणी शीतल होई निश्चिती, श्री मातंड कटाक्षे करोनी. हाळावर चालल्यावर उत्तर पूजा करावी हाळावर. मग दूध घेऊन या फार, हाळ शांत करावा परमभक्ती. ऋषी कैलासास जाऊन, स्तविते झाले पंचवंदन. तेव्हा ऋषी दीनवाणी करून, प्रार्थिते झाले शिवासी. म्हणते मी आम्ही अनाथ झालो, स्वामी चरणारविंद पाहता झालो. आता भिक्षा मागावया आलो, मनी मल्ल वधावयाची. तुझे द्वारीचे भिकारी दातारा, दैत्यकुळ संहारी उदारा. आमची सफळ करी वेरझार, हेची वारी मागतसे. हासोनी बोले चंद्रमौळी, म्हणे रे तुम्ही प्रार्थिले घेऊन आळी. तुम्ही हा वारी शब्द भूतली, विख्यात असो मम आज्ञा. तेव्हा इंद्रादी देव जोडून कर, स्तविले झाले त्रिपुरहर. मंदी आम्ही वारी मागो निरंतर, निरभिमानी होऊन या. इंद्र कोष्ट कंठी बांधून, वारी मागे शिवा लागोन. म्हणे मनी मल्ल शत्रू निर्दाळून, सनात करी दयाळा. हेची वारी देई आता, सनात करी उमाकांता. तुझ्या उदार तत्वता समता, कोण करू शकेल. त्या दिवसापासून वारी मागती निर्भिमान होऊन, हेची असे अनुष्ठान. विधियुक्त करता फळप्राप्ती, प्रातकाळी करुनी स्नान. आपुला नित्यनेम सारून, म्हाळसाकांत हृदयी ध्याऊन. वारी मागावयास निघावे.
5 घरे ब्राह्मणांची लक्षून, स्वच्छ करी पात्र घेऊन, लज्जा परित्याग करून मातंडाची वारी मागावी. 5 घरीचे वारीचे अन्न जे येईल स्वच्छ करून, त्यात नैवेद्यादी संपादून भक्षुनी काळ क्रमावा. ऐसा 1 संवत्सर गोमूत्रात कालोनी भक्षणर, त्याचे मनोरथ माळसावर सफळ करी निश्चयसी. त्यासी भक्तीचे प्रमाण दुजे नसे यास कारण, निर्भिमान होऊन अंतकरण माळसाकांत तृष्ट तसे. कोणी दरिद्रे गांजला, कोणी व्याधिग्रस्त झाला, कोणी सर्वस्वे नागवला, इह परत्रासी जाणीजे. जपजाप्य अनुष्ठान कर्म ज्यासी न कळे केवळ अधम, त्याने लज्जा टाकून साधावा नेम श्रवण करा एक चित्ते. रजक चर्मक अनामिक ही नयाती न म्हणावी, व्हावी भाविक वारी मागावी धान्य शुष्क परम विनयी होऊनिया. ऐसी वारी मागून शुष्क धान्याची भाकर करून, भूमी गोमय सारवून मंडळ करावे यथाविधी. त्या मंडळावर भंडार उधळण करावे सुंदर, वरी ठेवून या भाकर लवण होऊन बक्षिजे. ऐसा नेम न चुकता षण्मास साधी सांडुनी अहंता, त्याचे दैन्य व्याधी दरिद्रता दूर होय निश्चयसी. कैलासीहून मदन वहन निघे मणिमल्ल वधा लागून, तेव्हा घोडक वाद्य लोहाचे निर्मून हाती घेतले वाजवितसे. ते वाद्य प्रिय मातंडासी, ते कृपेने दिले वाघ्यांसी. म्हणे हे वाद्य वाजवून वारीसी, मागोनी उपजीवन करावे. वाध नररूप होऊन वागे झाले श्री आज्ञे करून, वारी मागती निर्भिमान होऊन स्वामी आज्ञा वंदिती. महात्मी 18 सांगता झाला सनत कुमार विजयी. पशु म्हणजे अश्व ऋषभ म्हैस गाई, मातंडा ते समर्पिती. कोणी नवस करून प्रार्थिती मल्हारी लागून, माझे घरी ऋषभ म्हैसी गोधन विपुल करी दयानिधे. त्यातून एक ऋषभ सुंदर, किंवा अश्व की म्हैसी मनोहर, गाई बहुत दूध देणार, तुझ लागी समर्पित. त्याचे नवस पूर्वी म्हाळसापती, देई गोधने विपुल संपत्ती. तेव्हा ते नवस पूर्विती. प्रत्यक्ष जयाद्री पहावे, पात्र पूर्णे म्हणे पूर्ण पात्र. कोटंबा प्राकृत बोलती सर्वत, मणिमल्लवत जालियावर. ऋषी पवित्र आपले आश्रमी शिवास नेती, आश्रमी शिवांचे करती पूजन. षड्रसान्य दिव्य पक्वान्न देव ऋषीस तृप्त करोन, पात्रे भरोन अन्न वाढेली. पात्रे भरून विपुल अन्न देती याचका लागून, पूर्ण पात्र असे अभिधान ऋषी ठेविती ते समयी. ती रूढी जगी प्रसिद्ध झाली, कुळधर्म करून पूजिती चंद्रमौळी. ते दिवशी याचक वाघे मुरळी, यांची पात्रे अन्न करून भरिजे. अंगी आवेश आणून लोकांची कोंडी सांगती संपूर्ण, माझे अंगी मातंडी आला म्हणून जगी स्फूर्ती मिरविती. तो सर्व माईक विचार देवाचे नाव घेऊन पोट भरिती समग्र. कोणास प्रचिती येते फार, कोणास प्रत्यय येत नसे. जो वेदांस अगोचर योग यागे स्वप्नीही न दिसे साचार, तो मनुष्याचे अंगी साचार करोनिया बोलतसे. हे काहीच नसे जाण, याचा अर्थ असे भिन्न. महात्मी टीकाकाराने करून ठेविला असे निश्चयसी. तो यथामती करून सांगेन श्रोत्या लागून, आपुला प्रपंच संपूर्ण मल्हारी ते समर्पिती. अजगर वृत्ती धरून बैस्ती स्वस्थ अंतकरण करून, त्यांचे प्रपंचाचे चालवणे स्वामी लागी जाणीजे. ऐसे 7 प्रश्न सुंदर बहत, हे निवेदिले अनुक्रमे साचार. सर्व जाणता म्हाळसावर, मतिमंद मी काय वर्णू. श्रीमद बाजी चरणारविंदी भ्रमर, लक्ष्मी नारायणाचा कुमार. अभिधान से गंगाधर, उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य. सदा परिसोड प्रेमळ भक्त निस्सिम मार्तंड उपासक जे. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु. आजचा अध्याय 33 ऐकल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. भैरवनाथांची कृपा आपल्यावर सदैव राहो. आपल्या आयुष्यातील संकटे दूर होत घरामध्ये शांती, समाधान, आरोग्य, समृद्धी सर्व काही नांदो. जो कोण हा अध्याय रोज श्रद्धेने ऐकेल, त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच चमत्कार घडेल.
हा अध्याय इतर भक्तांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जय भैरवनाथ असा पवित्र मंत्र कमेंट मध्ये नक्की लिहा. जय भैरवनाथ, जय मार्तंड भैरव.